हॅलो फ्रेंड्स. एम के ट्रिपल एस सी सॉ च्या स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. जसं आपण हिंदू न्यूजपेपर अनालिसिस सुरू केलंय, तर आज आपला तिसरा दिवस आहे. तर पाहूयात आजच्या न्यूज, बरोबर? तर पहिली न्यूज काय दिली? टेन्शन रायझेस इन मणिपूर आफ्टर माहिती मॅन्स किलिंग, बरोबर? तर आपल्याला माहिती की 1.5 वर्षापासून मणिपूरमध्ये कम्युनल व्हायलन्स सुरू आहे. कम्युनल व्हायलन्स मेनली दोन जे ट्राइब्स आहेत तिथले माहिती, बरोबर? आणि त्यानंतर कुकी यांच्यामध्ये कम्युनल व्हायलन्स चालू आहे. मध्ये काही काळ तो थांबला होता, पण आता परत कदाचित या घटनेमुळे सुरू होऊ शकतो. आता या अनफॉर्च्युनेट इन्सिडेंटमध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असू शकतात. जसे की लोकेशन्स झाल्या. आता इथं काय सांगितलंय? चूरचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ मणिपूर ही एक लोकेशन झाली. त्याच्यानंतर अजून अशा काही लोकेशन असतील ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत प्लेसेस इन न्यूजसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपल्याला माहिती की आपला जो नॉर्थ ईस्ट रिजन आहे त्याच्यामध्ये आपल्यासाठी एक आपण म्हणतो की चिकन स्नेक आहे जो आपल्या मेनलँड इंडियाला आणि नॉर्थ ईस्ट इंडियाला आपल्याला जोडून येतो. त्याच्यामध्ये वरतून चायना आहे, त्याच्यानंतर खालून बांगलादेश आहे. रिसेंट जे इन्सिडेंट्स होतात ज्याच्यामध्ये बांगलादेशने इंडियाला धमकी दिली होती, इनडायरेक्टली प्रोटेस्ट झाले होते की नॉर्थ ईस्ट इंडिया वेगळा करू. त्याच्यानंतर चायनाची आणि काइंड ऑफ पाकिस्तानची सुद्धा त्या गोष्टीला बॅकिंग आहे. त्याच्यामुळं कसं होतं की अख्खा नॉर्थ ईस्ट इंडिया धोक्यामध्ये येतो. हा एक्सटर्नल फॅक्टर्समुळे झाला आणि त्याचबरोबर जे असे इंटरनल डिस्टर्बन्स असेल, त्याच्यामुळे सुद्धा इंटरनली सुद्धा ती गोष्ट आपल्यासाठी एक चॅलेंज बनून समोर येते. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कसं होतं की एकतर इंटरनल सिक्युरिटीसाठी एक मोठं चॅलेंज होतं, की आपल्याला नॉर्थ ईस्ट इंडिया जे आहे, त्याला मेनलँड इंडियाबरोबर जास्तीत जास्त कनेक्ट करायचं. मग कल्चरली झालं, त्याच्यानंतर लॉजिस्टिकली, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जास्तीत जास्त कनेक्ट करायचं. त्यासाठी आपण म्यानमार थ्रू सुद्धा रूट सुरू केले होते. पण आता या गोष्टींमुळं आपल्याला इंटरनल सिक्युरिटीचे जे चॅलेंजेस आहेत, ते आपण कसे काउंटर करणार आहे, ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे इथं. पुढचं काय? आज समजा हे पिक्चर आलं होतं हिंदूमध्ये. याच्यात काय सांगितलं, की "ॲन आर्टिस्ट परफॉर्म्स थेयम, अ रिच्युअल आर्ट फॉर्म ऑफ नॉर्दर्न केरला ड्युरिंग अॅन इव्हेंट इन बेंगलुरू ऑन थर्सडे." बरोबर? आता हे आर्ट फॉर्म कुठलं आहे? नॉर्दर्न केरलामध्ये हे आर्ट फॉर्म आहे थेयम म्हणून. आता आपलं काम काय? हे आर्ट फॉर्म काय आहे? त्याच्यानंतर जे रिलिजियस आहे, तर कोणत्या देवासाठी केलं जातं? कधीपासून केलं जातंय? त्याच्यामध्ये याच्यामध्ये स्त्रियांचा भाग आहे, पुरुषांचा आहे. अजून काय-काय गोष्टी आहेत, हे आपल्या आर्ट एंड कल्चरसाठी प्रीसाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती मुंबई सेट टू हॅव वुमन मेयर फ्रॉम जनरल कॅटेगरी. आता याच्यामध्ये आपल्यासाठी इम्पोर्टंट काय? की जे लोकल इलेक्शन्स असतात, लोकल बॉडीचे इलेक्शन वगैरे असतात, त्याच्यामध्ये रिझर्व्हेशनची जी सिस्टम आहे, ती कशी आहे? हे पाहायचं आपल्याला. तर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये म्युनिसिपालिटी झालं, पंचायत झालं. याच्यामध्ये जी रिझर्व्हेशन सिस्टम आहे ती कशी आहे? आता झालं कसं होतं, की ही जी मागची जी लोकल इलेक्शन होती, म्युनिसिपालिटी होती, 2017 मध्ये संपली होती त्याची टर्म. पण तरी पण 8 वर्ष लागली होती त्याच्या इलेक्शनसाठी. 3 वर्ष एक्स्ट्रा गेले होते त्याच्या इलेक्शनसाठी. कशासाठी? की ओबीसी कॅटेगरीचा जो मुद्दा होता, तो सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. मग तो जो इश्यू होता तो काय होता? हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं पडतं. मग त्याच्यानंतर जर समजा फक्त सीट अलोकेशनसाठी किंवा किती सीट कोण लढणार त्याच्यामध्ये रिझर्व्हेशन आहे, की महापौर वगैरे या पदांसाठी पण रिझर्व्हेशन आहे. मग त्याच्यामध्ये कसं रिझर्व्हेशन आहे? मग फक्त कॅटेगरी वाईज रिझर्व्हेशन आहे का महिलांसाठी पण स्पेशल रिझर्व्हेशन आहे? या गोष्टी आपल्यासाठी एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे डेंजरस मार्च टुवर्ड्स हिमालयन इकोसिस्टम. ते संपादकीयमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की आपलं सगळ्यात मेन टॉपिक कोणतं येतं परत, की याच्यामध्ये ग्रोथ व्हर्सेस डेव्हलपमेंट. आता कसं होतं, की जसं डोकलाम इश्यू झाला, त्याच्यानंतर आपलं चायनाबरोबर जे फेस ऑफ झालं होतं लडाखमध्ये, त्याच्यानंतर इंडियाने एकदम अग्रेसिव्हली इन्फ्रास्ट्रक्चर जे आपलं आहे नॉर्दर्न बाउंडरीजवरती, हिमालयन रिजनमध्ये, ते एकदम अग्रेसिव्हली वाढवायची सुरुवात केली होती. पण त्याच्यामध्ये कसं होतं, आता हे झालं एक्सटर्नल फॅक्टर्समुळं आपण हे करतोय. पण त्याचबरोबर कसं होतं, की हिमालयन जो रिजन आहे, तो तेवढा स्टेबल नाहीये. बरोबर? मग तो भूकंपप्रवण क्षेत्र झाला, तिथं बरोबर डोंगर, झाडी वगैरे झाली, जंगले झाली, ॲनिमल स्पेसीज आहेत. मग ही जी डेव्हलपमेंट आपण करतो ना, त्याच्यामुळे कुठं ना कुठं ज त्याच्यामुळे कुठे ना कुठे ना एन्व्हायर्नमेंटला हॅम्पर होतं. तर मग एन्व्हायर्नमेंटलिस्ट काय म्हणतात, तुम्ही जी डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करताय, ती एक तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाहीये. त्याच्यामुळे एन्व्हायर्नमेंटला हॅम्पर होतंय, ॲनिमल स्पेसीजला हॅम्पर होतंय. मग तुम्ही अशी डेव्हलपमेंट करा, जी एन्व्हायर्नमेंटच्या बरोबर जाणारी सस्टेनेबल टाइप असावी.
मग त्याच्यामध्ये ते म्हणतात की डेंजरस हिमालयन जे इको साईडला जो धोका जातो ना, त्याला कसं तुम्ही रिझॉल्व्ह करणार आहेत? तर आपल्याला ही गोष्ट महत्वाची की जे हिमालयन स्पेशल आहे, हिमालयन रिजन, तिथं आपल्याला डेव्हलपमेंट पण करायची. त्या एरियाजमध्ये डेव्हलपमेंट पोहोचवण्यासाठी सुद्धा त्याच्यानंतर चायनाचं झालं किंवा पाकिस्तानचा डेंजर आहे, एक्सटर्नल फॅक्टर्सचा, इंटरनल सिक्युरिटीच्या हिशोबाने. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. पण त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी असेल ती, एन्व्हायर्नमेंटला धरून कशी असेल, हा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? ब्रिक्स इंडिया समिट नीड्स अ ग्रीन अँड रेझिलियंट अजेंडा. तर आता आपल्याला माहिती की 2026 जे ब्रिक्स समिट असेल, जे त्याचे मेन मेंबर्स कोणते आहेत? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, बरोबर? आणि त्याचबरोबर अजून 6 देश आहेत. तर हे जे ब्रिक्स जे समिट आहे 2026 ते इंडियामध्ये होणार आहे. इंडिया त्याला इंडिया प्रेसिडेंट आहे त्याचा. तर ह्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आत्ताचे जे ब्रिक्स इंडिया समिट असेल ते ग्रीन असावं, एन्व्हायर्नमेंट प्रोन असावं. त्याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंट बद्दल अजून गोष्टी असाव्यात. क्लायमेट चेंजवरती सीरियस डिस्कशन्स व्हावेत. जसं ब्रिक्स बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा कोऑपरेट करतं. जसं बँकिंग झालं, फायनान्स झालं, त्याच्यानंतर एकदम क्रिटिकल टाईममध्ये करन्सी एक्सचेंज किंवा क्रिटिकल टाईममध्ये फंड प्रोव्हाईड करणं वगैरे यामध्ये जे ब्रिक्स एकमेकाला कोऑपरेट करतात त्याचंच आता ते ग्रीन आणि रेझिलियंट अजेंडा सुद्धा त्यांनी इम्प्लिमेंट करावा क्लायमेट चेंजला धरून, असं यांचं म्हणणं आहे. नंतर काय? डज ट्रम्प्स ग्रीनलँड लँड सिग्नल द एंड ऑफ नेटो, बरोबर? आता त्याच्यामध्ये एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिले? तर नेटो. तर नेटो ही ऑर्गनायझेशन काय आहे? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेंबर्स कोणते कोणते आहेत? ती कधी एस्टॅब्लिश झाली होती? त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर ग्रीनलँडचा इश्यू झाला. मग ग्रीनलँड हा जो आयलंड आहे, तो कुठे आहे? त्याचं लोकेशन काय आहे? त्याचे काही एकदम डिस्टिंग्विश असे काही फीचर्स असतील तर ते झाले. त्याच्यानंतर आपण ट्रम्प काय म्हणतो? ट्रम्पला मेजरली ट्रम्प सांगताना म्हणतो, की त्याला रशियाचा, ग्रीनलँडला रशिया आणि चायनाचा डेंजर आहे. आणि यूएसए असं कधीच अलाउ नाही करू शकत, की रशिया किंवा चायना यूएसच्या इतक्या जवळ येऊन थांबतील. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आहे, की ग्रीनलँड पाहिजे. पण त्याचबरोबर दुसरा रिझन काय आहे? ग्रीनलँडमध्ये जे मिनरल्स आहेत, ग्रीनलँडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आहेत. आता ते फ्रोझन आहेत, बरोबर? पण जो कोणी त्याचं येणाऱ्या टाईममध्ये ग्रीन बिल्डिंग झालं किंवा ईव्ही झालं, यासाठी जे मिनरल्स लागतात ते मोठ्या प्रमाणावर तिथं अवेलेबल आहेत आणि जे कोणी कंट्री त्याचं एक्सप्लोरेशन करेल, त्याच्यासाठी येणारा काळ हा खूप प्रॉस्परस असा असेल. त्याच्यामुळे एक मेन रिझन सांगितलं जातं, की मिनरल्स हे त्याचं कारण आहे. त्यासाठी ट्रम्पने पहिल्यांदा पैशांचं रूपात ते ग्रीनलँड परत मिळवण्याचा प्रयत्न केला. ग्रीनलँड मिळवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर परत धमकी सुद्धा दिली, की तुम्ही पैशाने नाही ऐकले तर आम्ही फोर्स यूज करू. मग हा जो फोर्स आहे, मग तो कोणाविरुद्ध यूज करणार आहे? आता ग्रीनलँड कोणाचं आहे? डेन्मार्कचं आहे. डेन्मार्क कोणाचा पार्ट आहे? युरोपचा पार्ट आहे. बरोबर? आणि युरोप आणि नेटो म्हणजे कोण आहे? एक प्रकारे यूएस प्लस युरोप आहे. आणि नेटोचं आर्टिकल 5 काय सांगतं आपल्याला, की एका देशावर अटॅक म्हणजे सर्व देशांवर अटॅक आणि ते कंबाईनली मग त्याला रिटॅलिएट करणं. या काइंड ऑफ मध्ये कसं होतं, की जी नेटो आहे ती यूएस प्लस युरोप होती, ती आता यूएस व्हर्सेस युरोप व्हायला लागली. म्हणजे जो बायडनच्या काळात वगैरे जो रशिया युक्रेन जो कॉन्फ्लिक्ट सुरू होण्याचं मेन कारण होतं, की नेटो एक्सपांड करत होतं. आता तो जो नेटो होता तो संपायला लागला, की काय? कारण जो त्याचा मेन मिलिटरी फोर्स होता यूएस, तो युरोपच्या विरोधात उभा राहायला लागला होता. आता डावोसमध्ये जो समिट झालं होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं, त्याच्यामध्ये ट्रम्पने सांगितलं, की आम्ही फोर्सचा यूज नाही करणार ग्रीनलँडच्या बाबतीत. तरी पण त्याची जी धमकी होती ही काइंड ऑफ नेटोला संपवण्यासाठी किंवा नेटोचं नेटो ही जी संस्था होती, एक मिलिटरी ऑर्गनायझेशन किंवा त्या टाइपची एक संस्था होती, ती संपून जाईल का काय? असं असं म्हणणं आहे या रायटर्सचं. तर मग अशा कंडिशन्समध्ये आपल्याला महत्वाचं काय होतं, की नेटोचा इंडियावरती काय इम्पॅक्ट होता आणि नेटो जर संपली तर इंडियावर त्याचा काय इम्पॅक्ट होईल? आणि जसं यूएसने नेटो बरोबर केलं, तसंच यूएस क्वाड बरोबर करेल का? जसं आपण म्हणत होतो, की क्वाड आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एक्सपांड करायला लागलं होतं. 1-2 अँगल जसं की मिलिटरी वगैरे अँगल सोडला, तर क्वाड बऱ्याच क्षेत्रामध्ये कॉपरेट करतात. सो मिलिटरी अँगल सुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलप होईल का उद्या? असा प्रश्न होता. पण ज्या पद्धतीने यूएस एक्झिस्टिंग मिलिटरी जे कॉपरेशन्स आहेत, त्याच्या विरोधात जात असेल, तर क्वाडच्या बाबत सुद्धा त्याचं काय धोरण असू शकतं? जसं आपल्याला माहिती की 1-1.5 वर्षामध्ये प्रॉपरली क्वाडचे समिट्स नाही होत आहेत. यावर्षी जसं क्वाडचं समिट जे इंडियामध्ये होणार होतं,
त्याच्यामध्ये ट्रम्प नाहीये ना. तर मग अशा वेळेस क्वाडच्या बाबतीत ट्रम्पचं धोरण कसं असतं? मग ते इंडिया फ्रेंडली असेल, इंडिया अगेन्स्ट असेल. मग यासाठी आपल्याला एक इंडिया इंडिया USG रिलेशन्स आहेत. याच्याबाबत एक रिथिंक करायची वेळ येतीये का? हे आपल्याला पाहायचं याच्या टॉपिकमधून. इथं काय आहे? आरती परफॉर्म्ड ॲट थिरुनवया महामागम ऑन द बँक्स ऑफ भारतपुझला इन मलप्पुरम डिस्ट्रिक्ट ऑफ केरला. आता ही जी रिव्हर आहे, ती कुठे आहे? ती कोणाची ट्रिब्युटरी आहे? केरळामध्ये कुठून-कुठून जाते ती? या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर ही जी आरती आहे, जर ती कोणत्या रिलिजियस आहे, तर कोणत्या देवासंबंधित आहे का? त्याच्या शेजारी आहे का कोणतं मंदिर मोठं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पुढे होतं DRDO टू शोकेस हायपरसॉनिक मिसाईल ॲट रिपब्लिक डे परेड. बरोबर? आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय असतं? आता आपल्याला माहिती आहे की गेले 4-5 वर्षापासून UPSC जी आहे, डिफेन्स रिलेटेड जे क्वेशन्स आहेत, ते कंटिन्युअसली विचारते. जसं 24 मध्ये विचारला होता क्वेशन की खालीलपैकी कोणते अ, खालीलपैकी कोणते एअरक्राफ्ट आहेत, ते 5th जनरेशनल एअरक्राफ्ट आहेत, असं आपल्याला क्वेशन होता, बरोबर? मग त्याच्यामध्ये रशियाचं दिलं होतं, चायनाचं दिलं होतं, यूएसचं दिलं होतं. मग ते आपल्याला ओळखायचं होतं. आता त्याचबरोबर आपल्याला विचारू शकतात, की हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय? मग त्याची डेफिनेशन काय असती? मग त्याच्यानंतर वेगळ्या कोणत्या असतात? त्याच्यानंतर कोणत्या-कोणत्या मिसाईल्स आहेत? कोणत्या-कोणत्या देशांकडे हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत? जसं रशियाकडे आहे. रशिया क्लेम करते त्यांच्याकडे आहे. चायना क्लेम करते त्यांच्याकडे आहे. मग आता इंडिया पण लॉन्च करते. रिपब्लिक डेला DRDO लॉन्च करते. बरोबर आपल्याला एक गोष्ट पाहिजे, की कोणती मिसाईल्स आहेत, त्याची रेंज किती असते, त्याची स्पीड किती असते. मग त्याचबरोबर समजा ब्रह्मोस जे आहे, ती हायपरसॉनिक आहे का सुपरसॉनिक आहे. मग त्याचबरोबर होऊ शकतं, की ब्रह्मोस हायपरसॉनिकमध्ये आपण यूज करू शकतो का ते पण पाहायला पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत, ते कशा-कशातून लॉन्च होतात. फक्त जमिनीवर लॉन्च होतात, की पाण्यातून सबमरीन वगैरे मधून पण लॉन्च होऊ शकतात आणि ते न्यूक्लिअर आर्मामेंट आहे, ते कॅरी करू शकतात की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर 2 प्लेसेस इन न्यूजसाठी होतं. एक होतं की कॉक्स बाजार. हे कुठे आहे? आता कॉक्स बाजार कुठे आहे? बँकॉकमध्ये. बरोबर तिथं काय रोहिंग्यांसाठी जो कॅम्प रेफ्युजी कॅम्प आहे आणि दुसरी गोष्ट होती की जसं आपल्याला माहिती आहे की ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका 2 गनमॅन जे होते, त्यांनी अटॅक केला होता एका बीचवरती. तर ते कुठं होतं? तर लेक कारगिलिगो, न्यू साउथ वेल्स इथं होतं. तर हे प्लेसेस न्यूज आपल्याला माहीत पाहिजे. तर हा होता आजचा हिंदू न्यूजपेपरचा एनालिसिस. अशाच हिंदू न्यूजपेपरच्या एनालिसिससाठी पाहत राहा स्पर्धा न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.